नमस्कार. बहुतेकांनी वाचलेला असेल हा मेसेज, पण मला नेहमी आवडतो. जेवढ्यांदा येतो त्याला मी तो वाचते, म्हणून मी हा आज वाचून दाखवते. एका प्राध्यापकाने वर्गात विद्यार्थ्यासमोर पाण्याने भरलेला ग्लास धरला आणि विचारलं, या ग्लासाचं वजन किती असेल? प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं उत्तर दिलं. प्राध्यापक असल्याने म्हणाले, या ग्लासाचं खरं वजन तुमच्या वस्तुमानावर अवलंबून नाही, तर तो मी किती वेळ धरते यावर अवलंबून असेल. ते पुढे म्हणाले, जर तो 1 मिनिट धरला तर मला काही त्रास होणार नाही, पण मी 1 तास धरला तर हात दुखायला लागेल, पण मी पूर्ण दिवस धरला तर तो हात माझा बधीर होईल आणि शक्तीही कमी होईल. सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. प्राध्यापक म्हणाले, ग्लासाचं वजन तसंच राहतं, पण तो धरून ठेवण्याचा कालावधी वाढला की अधिक जड होतो. तसंच आपल्या चिंता, ताण आणि काळज्या हे आपण जितका वेळ जास्त धरून ठेवतो तितका तो आपल्याला जड वाटू लागतो. बोध काय, समस्या किंवा भार जड नाहीत, पण आपण त्यांना किती काळ मनात ठेवतो हे महत्त्वाचं आहे. जसं आपण दिवाळीला आपलं घर, कार्यस्थळ स्वच्छ करतो, तसं मनातील चिंता, ताणतणाव दूर करून टाका. आनंद, समाधान आणि सकारात्मकतेने उजळा तुमचे जीवन. मला हा संदेश खूप आवडतो आणि मला असं वाटतं, फक्त दिवाळीलाच कशाला आपण साफसफाई करायची. जेव्हा जेव्हा आपल्याला मिळतं आहे तेव्हा तेव्हा आपण घरातली साफसफाई करतोच ना, तसंच मनाची पण साफसफाई करा. चिंता, ताणतणाव सोडून द्या. जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण चांगलं वागायचा प्रयत्न करायचा. जे आपल्याला पटवून घ्यायच्या भानगडीत, त्यांना आपल्याला पटवायला आपली शक्ती नाही घालवायची. बघा पटतंय कितपत तुम्हाला. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी तुम्हाला खूप तुमची आभारी आहे. मला कौतुकाची थाप आणि पसंतीला दाद द्या, एवढंच मी सांगते.